आपलं झालं अस्थिपरीचे देवता स्मरणे हे वचन झालं आणि त्या संदर्भामध्ये आपण आचार्याचे एकूण स्मरण सरवाळा बघितला. एकूण 7 वचनं जे आहेत 7 वचनं आपण त्याच्यामध्ये बघितले नामस्मरणा संदर्भातले. आता पुढील वचन आहे 5 क्रमांकाचं वचन आहे की जो जन्मक्षेपी. मग आता आपल्याला पूर्णच वचन बघायची की विकार शून्य किती काळपर्यंत करायचं आहे. तर तिथे सांगितलेलं आहे की जो जन्मक्षेपी म्हणजे जन्मपर्यंत मरेपर्यंत, विकल्प शून्य काळपर्यंत करायचं, स्वभावाला नियंत्रण किती काळपर्यंत, आणि आलिंबन रहित किती दिवस राहायचं आहे, किंवा मग देवता स्मरण म्हणजे नामस्मरण किती दिवस करायचं आहे. काही बंधन आहेत का याला? म्हणजे इतक्या दिवसच करायचं नाहीये, हे अमर्याद म्हणजे मरेपर्यंत तुम्हाला हे सगळं पाळायचं आहे, विषय संपला. म्हणजे कुठलाही विधी अमक्या टमक्या दिवसात आणि अमक्या टमक्या महिन्यात करायचा आहे असं स्वामींचं सांगण्याचं काहीच उद्दिष्ट नाहीये. स्वामींनी सरळ सांगितलं मरेपर्यंत करायचं. जिवंत आहात तुम्ही तोपर्यंत धड तुटे तव धावावे. विधींच्या याच्यामध्ये आपल्याला कुठपर्यंत चालायचं आहे किंवा धावायचं आहे. धड तुटे तो, जोपर्यंत तुमचं धड तुटत नाही म्हणजे आशक्ती येत नाही, म्हणजे आता होतच नाही विधी, म्हणजे बाह्य विधी संदर्भात तुम्ही बंद पडले परंतु आंतरविधी चालूच आहे ना. नामस्मरण हा विधी बंद होणार आहे का? नाही होणार, म्हणजे तो चालूच आहे. अशा प्रकारे तुमच्यामध्ये जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुम्हाला चालायचंच आहे, बंद पडायचं नाही. स्वभाव मात्र कुटकाळपर्यंत करायचा आहे, मरेपर्यंत. लीळा प्रमाण आहे. शांताबाईसांना स्वामी सांगतात की जे पाहिजे ते खा, जे रुचेल ते घ्यावे. मुलीकडे निरोप पाठवला. एका ईसा म्हणते आईला की तुला जे रुचेल ते स्वामींनी खायला सांगितलं. ते म्हणे की मज श्री चक्रधरा वांचुनी काही एक न रुचे, गोसाव्यांशी माझी कणव होती. म्हणजे आधी जर का स्वामींनी सांगितलं हे खायचं नाही ते खायचं नाही म्हणजे ते बरोबरच आहे. म्हणजे मी इतक्या दिवस जे काही सेवन करत असेल ते दोषयुक्त असेल, म्हणून स्वामींनी माझी चुकी सुधारली आणि मला हा परिच्छेद स्वामींनी दिलेला आहे. आता जर का स्वामींनी तो परिच्छेद दिलेला तो मी मरेपर्यंत पाहणार. जो जन्मक्षेपी त्याच्यामध्ये शांताबाईसांनी आपला जन्म क्षेपला. त्यांनी कुठेही जरी त्यांनी स्वतःला आवडणारे पदार्थ खाल्ले असते शेवटी तरी हरकत नव्हती. कारण की काय, स्वामींनी उपसाण्यात घातलं असतं. एवढं मोठं समर्पण केलं, सगळं केलं, ते काय 2-4 पदार्थ खाल्ले तर काय बिघडलं त्यांचं. एरवी वयस्कर व्यक्तीला कसली हौस असते सांगा बरं कुठला पदार्थ खाण्याची वगैरे, असं काही नसतं एवढं. म्हणजे ते हे निघून गेलेलं असतो तो काळ. परंतु या ठिकाणी फक्त स्वामींनी काय केलेलं आहे, तपासून बघितलेलं आहे की हे होऊ शकतात का. जर का आम्ही यांना सूड दिली तर हे या परिच्छेदावरून ढळू शकतात का. म्हणजे होऊ शकतं असं की एखाद्या वेळेस आपल्याला एखादा विधी सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर का आपल्याला सूड दिली की बघा असं तुम्ही 5 दंड तर नसतील तर तुम्ही 2 दंड घातले तरी चालतील. मग आपण हा ठीक आहे 2 दंड घातले तरी, बाबांनी सांगितलं पण 2 दंड घातले तरी चालतील म्हणून. म्हणजे आपण कसं सूटचा उपयोग घेतो. स्वामींनी या सूट दिलेल्या आहेत. खरं तर त्या सूट दिल्या म्हणजे त्यांना तपासायचं आहे स्वामींना की हे सूटवरून हे सूट उपभोगतात का, तर ते तसं तर नाहीच आहे. परंतु मला असं वाटतं की त्यांना तपासण्यापेक्षा पण स्वामींनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे की बघा हे आमची भक्त मंडळी बघा कशी आहे. ह्यांना आम्ही विधी सांगितला तर हे विधीच करतात, परंतु यांना जर का आम्ही सांगितलं की विधी बंद करा तरी हे विधी बंद नाही करत. म्हणजे हे लोक स्वामींचं ऐकतात आणि स्वामींचं ऐकत सुद्धा नाही. बघा दोन्ही गोष्टी आहेत ना. स्वामी सांगतात विधी करा, हे बरोबर ऐकतात स्वामींचं ते. पण स्वामींनी सांगितलं की विधी बंद करा तर ते नाही ऐकत. ते म्हणजे देवाचंच ऐकत नाहीत ते. परंतु कशामध्ये नाही ऐकत, विधी करा हे ऐकतात पण विधी बंद करा हे नाही ऐकत ते. भटोबासांना स्वामी सांगतात की भिक्षा मागून आणा, 1 घास तुम्ही खा आणि 1 घास जमिनीवर ठेवा. ते म्हणतात जी नाही,
हे भिक्षांना आहे, आम्ही खाली नाही ठेवणार, ते स्वामींचंच ऐकत नाही. परंतु त्याच्यामध्ये पण काय आहे, विधीच आहे. तो अविधी हा प्रकार त्याच्यामध्ये नाही आहे. आपल्याला जर का देवानी सांगितलं विधी बंद करा, आपण म्हणतो हो ठीक आहे, देवानी सांगितलं तर ऐकावंच लागेल. पण विधी चालू करा म्हटलं तर मग आपण देवालाच ऐकवतो मग, की नाही देवा ते केलं असतं मी चालू, परंतु असं होतं तसं होतं तसं होतं, म्हणजे आपली ही कारणं असतात. आणि भटोबासांनी कुठलंही कारण कधीच सांगितलं नाही. आणि शांताबाईसांनी सुद्धा सूट जी दिली त्या सुटेचा काही उपयोग केला नाही, म्हणजे त्यांनी उपभोग नाही घेतला. उलट काय केलं, आधी जो विधी सांगितलेला होता त्याचा उपयोग करून घेतला त्यांनी. आणि इतक्या चांगल्या प्रकारे, म्हणजे स्वामींनी कदाचित तुमच्या आमच्यापर्यंत ही शांताबाईसांची गोष्ट पोहोचावी म्हणून आम्हाला दाखवून दिलं की बघा, इतकी वयस्कर व्यक्ती आहे, सगळं आहे, स्वतः आमची आज्ञा आहे, तरी पण येथीचा विधी टाळत नाहीत किंवा तो टाकत नाहीत. शेवटपर्यंत त्या बाईंनी तो विधी आचरण केलेला आहे. म्हणजे काहीतरी आदर्श तर आपण घेतला पाहिजे की नाही त्यांच्याकडनं. आपण तर आपले जे काही वेळ चाललेला आहे ना, तो याच्यातच चाललेलं आहे. होळीच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, हे ते सगळं याच्यामध्येच चाललेलं आहे. कोणीतरी मला म्हणे बाबा आपण गुढी उभारायची की नाही उभारायची. म्हटलं कुणी गुढी उभारली ते मला सांगा. ते म्हणे हरिपाळ देवांचे देहात प्रवेश केला ना तेव्हा गुढी उभारली की, त्याच्यानंतर ते स्वामी सावळेद्वारला आलं तेव्हा गुढी उभारली, रामधरण्याच्या इथे आले तेव्हा गुढी उभारली. म्हटलं एकदम प्रमाण परफेक्ट आहेत तुम्ही, मी तुमच्या प्रमाणांना मान्यता देतो. म्हटलं की खरोखर स्वामी जिथे जिथे आले तिथे तिथे गुढी उभारल्या गेली. ज्या दिवशी स्वामी आमच्याकडे येतील त्या दिवशी आम्ही पण गुढी उभारू ना. पण स्वामी आहेत का आता? स्वामी गेलेच आपले. आता आपण गुढी उभारू शकतो का? लेळेंची प्रमाणे जर का घेतली तर नक्की स्वामी जिथे जिथे आले तिथे गुढी उभारली. असं कधी झालंय का एखाद्या गावातनं स्वामी निघाले त्यांनी गुढी उभारली आहे? झालं असं? स्वामी आले म्हणून गुढी उभारली आहे. आज आमचे स्वामी आले नाही आहेत अजून, 800 वर्ष आधी आम्हाला सोडून गेलेले आहेत. आम्हाला गुढी उभारण्याचा कुठलाच अजून. आता परत मी दुसरा प्रश्न केला की गुढी उभारल्या कोणी? आमचे प्रमाण पुरुष आहेत भटोबा, माईमभट्ट, बाईसा, महादाईसा, आबाईसा, ह्यांनी कुठे गुढ्या उभारल्या? हे जेवढी काही लेळींची प्रमाणं दिली सगळी इतर लोकांनी गुढ्या उभारलेल्या आहेत. रामधरणा असेल, हे नंतर कधी लीळा चरित्रामध्ये परत त्यांचं काही तसं काही हे नाही आहे. म्हणजे हा अन्य लोकांनी गुढ्या उभारलेल्या आहेत. त्या आनंद व्यक्त करण्याची ती एक पद्धत आहे त्यांची. बरं, गुढीपाडव्याच्या दिवशी गुढ्या उभारल्या नाहीत हे पण आहे तिसरा मुद्दा. जेव्हा स्वामी आले त्या दिवशी आनंद व्यक्त केलेला आहे, म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी कशाला उभारतो तुम्हाला? गुढी उभारायची ना आपल्याला, 5 अवतारांचे अवतार दिन आहेत त्या दिवशी उभारा गुढी. आमचा झेंडा हीच आमची गुढी आहे ना, गुढीपाडव्याची दिवशी झेंडा उभारा आपला. म्हणजे काय आहे, आपलं प्रमाण काहीच नाहीये. गुढी कोणी उभारली हे पहिले प्रश्न करा आणि त्याचं उत्तर लिहा. त्याच्यामध्ये एकही उपदेशी व्यक्तीनी किंवा ईश्वर भक्त व्यक्तींनी गुढी उभारलेली नाही ह्याचं उत्तर हे मिळणार आहे. मग आम्ही लोकांची प्रमाणं का द्यायची की त्यांनी केलं त्यांनी केलं त्यांनी केलं? आमच्या महानुभाव पंथाची व्यक्ती त्यांच्या घरामध्ये पूजा आहे आणि त्यांच्या घराच्या पूजेला आपण जर का केळीची पानं बांधली तर कशाला बांधता? मग केळीची पानं बांधतात. आता आम्ही काल सत्यनारायणच्या पूजेमध्ये बघितलं एका ठिकाणी, तर सत्यनारायणच्या पूजेला केळीची पानं बांधतात म्हणून मानवपंथीय लोकांनी आपल्या घरातल्या पूजेला केळीची पानं बांधावी का? काय संबंध काय आहे? त्यांचं आपण का कॉपी करतोय मला हे समजत नाही. त्यांनी केलं म्हणून आपण करायचं, ह्यांनी केलं म्हणून आपण करायचं. आता याला स्वामींचा संदर्भ जर का तुम्ही देत असाल की स्वामींच्यासाठी उभारले, स्वामींसाठी उभारलेत, तर स्वामींना त्यांच्याकडनं ते अपेक्षित आहे. जसं मी आता सांगितलं ना की भटोबासांनी इतरांनी नाही म्हणणं स्वामींना अपेक्षित आहे सांडव बांधायच्या वेळेस, पण भटोबासांनी नाही म्हणणं स्वामींना अपेक्षित नाहीये. इतरांनी काय करायचं ते करा, परंतु स्वामींना स्वतःच्या भक्तांकडनं ते अपेक्षित नाहीये. त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही म्हणाल की स्वामींचं अलंकाराने पूजन केलं, पण स्वामींना अपेक्षित नाहीये ते. बाकीच्या भक्तजनांना सांगतात तुम्ही सगळं टाकून या, सोडून या, काहीच नको. परंतु आपण म्हटलं नाही स्वामींचं अलंकाराने पूजन केलं तर आम्ही पण मग अलंकाराने पूजन करणार आहे स्वामींचं.
स्वामींना तुमच्याकडनं हे अपेक्षित नाही, आम्हाला गुढी उभारायची आहे तर वचन पाठांतराची गुढी उभारा, लीळा पाठांतराची गुढी उभारा, सेवादास्याची गुढी उभारा, आचरणाची गुढी उभारा, ह्या गुढ्या उभारल्या पाहिजेत. बाकीच्या ते काही काठी आणि त्याच्यात कपडा आणि त्याच्यात तांब्या करून काय साध्य काय झालं? इतक्या दिवस आपण गुढ्या उभारल्या, एकदा तरी स्वामी आले का? नाही आले. अशी काहीतरी गुढी उभारा की निळभट्ट भांडारकरांच्या घरी स्वामी आले ना तसे आले पाहिजेत. अशी गुढी उभारा, नक्कीच येतील. जेव्हा तुम्ही ते कार्य कराल तेव्हा नक्की स्वामींना तुमच्या घरी यावंच लागणार, कुठेही असो स्वामी. असं कार्य असलं पाहिजे. बाईसांनी असा अधिकार जोडलेला होता. स्वामींना माहिती होतं 3 दिवस अपमान होणार आहे, तरी स्वामींना तिथे जाऊन थांबावं लागलं. होतंय अपमान, होऊ द्या, सहन करू. जे परमेश्वर आहे तरी स्वामींनी ते म्हणजे आनंदाने ते हे केलेलं आहे. का? कारण की बाईसांनी गुढीच अशी उभारून ठेवलेली आहे. पूर भजन घडवून घेतलं बाईसांनी स्वतःला. अर्थात परमेश्वराचं आहेच त्याच्यामध्ये कड, पण बाईसांनी ते कार्य काही असेलच ना त्यांचं काही. ही अशी गुढी उभारून ठेवली की बाईसांच्या घरी स्वामींना ते गुंफेमध्ये जावं लागलं. नंतर स्वामींचं पूजन बाईसांनी नंतर केलं, आयुष्यभर तो भाग वेगळा. पण पहिले 3 दिवस स्वामींना त्यांचं पूजन बघावं लागलं तिथे बसून. परंतु बाईसांची गुढी अशी होती, अशा प्रकारची होती. आऊसांची गुढी अशा प्रकारची होती की त्यांना स्वप्न सूचित झालं आणि त्यांना स्वामींपर्यंत आणल्या गेलेलं आहे. हे सगळ्या अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत की स्वामी शांताबाईसांच्या बाबतीत येथूनही म्हटले ते म्हातारी येसीची घडले. आमच्या गुढी उभारल्याने स्वामी म्हणतील का कधी? आम्ही जशी गुढी उभारायला सांगितली तशी बरोबर ह्यांनीच उभारली बरं का गुढी, असं म्हणतील स्वामी कधी? हे कधी म्हणतील? जेव्हा आम्ही शांताबाईंसारखं आचरण करू त्या दिवशी म्हणतील स्वामी. येथूनही म्हटले ते म्हातारी येसीची घडले. का म्हटले स्वामी असं? कारण स्वामींनी सांगितलं तसंच्या तसं करून एक आदर्श गुढी त्यांनी उभारलेली आहे. ती गुढी उभारायची आम्हाला. सगळ्यात पहिले प्रश्न हा उपस्थित करा की देवाला माझ्याकडनं काय अपेक्षित आहे. येत अधीन होईजे आणि येथूनही म्हणितले की हे जेवपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्ही हेच काम करत राहणार आहोत. येथूनही म्हणितले म्हणजे कुठे म्हणितले? वचनात म्हणितले. आणि काय म्हणितले याचा जेव्हा शोध घेऊ तेव्हा आपल्याला समजेल की आमचं साधन हे आहे, म्हणजे आम्हाला हे करायला सांगितलेलं आहे, ते करायला सांगितलं ना. आई काय म्हणते? आधी होमवर्क काय आहे, लिहून काय दिलेलं आहे ते करा आधी, बाकीचं नको करत बसू. काय करावं लागतं? आधी होमवर्क करावं लागतं. हा होमवर्क आहे. आणि म्हणून हे कवकाळपर्यंत आम्हाला करायचं आहे. निरालंबी म्हणजे आलिंबन रहित राहायचं आहे आम्हाला हे कवकाळपर्यंत. तर जो जन्मक्षेपी म्हणजे जो पण त्याच्यामध्ये स्त्री किंवा पुरुष असा अजिबात म्हणून काही भेद बिलकुल सांगितलेला नाहीये. अन्य रहाटीमध्ये काय केलेलं आहे की स्त्री आणि पुरुष असा भेद आहे. तुम्ही कधी अन्य रहाटीतल्या क्रिया जर का बघितल्या असतील तर पुरुषाला सगळं प्राधान्य असतं. स्त्रीनी काय करायचं? त्याच्या हाताला फक्त हात लावायचा. ती स्वतः मात्र काहीही तिला विधीला हात लावायचं तिचं हे नाही एवढं. परंतु जे काही करायचं आहे ते फक्त पुरुषांनी करायचं. तर कर्मराटीमध्ये प्राधान्य आहे. पण महानुभाव पंथामध्ये तसं नाही. महानुभाव पंथामध्ये स्वामींनी जो हा शब्द वापरला म्हणजे स्त्री भावे पुरुष, कोणीही ही क्रिया करू शकतं, कोणालाही तसं बंधन नाहीये. त्याच्यानंतर जो या पदामध्ये सौवर्णांत भलतो ही लाभे म्हणजे ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, कुणीही चालतं. म्हणजे स्वामींच्या दृष्टीने सगळे समान आहे. जर का तुमची कणव आहे तर तुम्ही त्या ब्राह्मणापेक्षा पण उत्तम आहात. म्हणजे इथे स्वामींनी कुठल्याही प्रकारे जाती भेद ठेवलेला नाहीये, वर्णभेद ठेवलेला नाहीये, किंवा स्त्री पुरुष असा भेद ठेवलेला नाहीये, गरीब श्रीमंत असा भेद ठेवलेला नाहीये. एकदम कसं आहे? जो म्हणजे कुणीही, जो जन्मक्षेपी, जन्म म्हणजे एक तर आपला जो मुळात जन्म होतो, ज्याचा वाढदिवस आपण करत असतो, तो एक जन्म आहे. आणि एक जन्म जो आपला अशा पद्धतीचा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला बोध होतो, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला ज्ञान होतं परमेश्वराचं, आणि त्या दिवशी आपलं अज्ञानत्व फिटतं आणि आपल्या ज्ञानाचा जन्म होत असतो. म्हणजे आपण एक नवीन रूपामध्ये येतो. परत आपल्याला असं वाटतं इतक्या दिवस आपण केलं काय, म्हणजे हे आठवलं की मेल्याहून मेल्यासारखं होतं.
आजपासून आपलं एक नवीन आयुष्य चालू झालं ज्ञान झाल्यानंतर. याला बोधानंतरचं जे आहे ते एक नवीन आयुष्य आहे. आणि ह्या बोधाला जर जेव्हा तुम्ही वास्तविक सक्रियतेमध्ये आणता म्हणजे काय होतं, अनुसरण हा एक वेगळा जन्म आहे आपला, जो देवाला अपेक्षित आहे. हे एक जन्म म्हणजे कुठला जन्म, हा इकडचा जन्म नाही, नुसता बोधयुक्त जन्म नाही पाहिजे, अनुसरण युक्त जे आहे त्याला जन्म असं म्हटलेलं आहे स्वामींनी. तिथून पुढचा जन्म आहे. आता मला हे सांगा, अनुसरलेला व्यक्ती जो व्यक्ती आहे तो ह्या दुसऱ्या क्रिया करत बसतो का? जो नित्यविधीमध्ये आहे तो कुठले सण पाळतो बरं सांगा मला? कुठले सण बिन काही नाहीये, कुठले काही औपचारिकता नाही, व्यवहारिक पण फक्त लोक काय जिथे जमतील तिथे हो नाही फक्त बोलायचं, बस जास्त काही नाही. आपण्या ते कोणी नाही, आपण कवणा ते म्हणजे आपल्याला कोणी ओळखत नाही आणि कुणाला आपण ओळखत नाही, अशा ठिकाणी ती असते व्यक्ती. म्हणजे अनुसरण हे आहे. आणि अनुसरणामध्ये परमेश्वराला काय अपेक्षित आहे ते आपल्याला त्याच्यातनं कळतं. म्हणजे ही आपल्या क्रियाच नाही आहेत मुळामध्ये मानव पंथाच्या, हे त्याच्यातनं आपल्याला दिसतं. आणि तो जो काही जन्म आहे, अनुसरणाच्या नंतरचा जो काही जगणं आहे तो खऱ्या अर्थाने तो जन्म आहे. म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल की आपण नुसतं उपदेश घेऊनच राहिलो. हे कुठेतरी समजा भटोबासांनी म्हटलं की 5 जन्म ज्यांच्याकडे आहेत, 5 नामं ज्यांच्याकडे आहेत तो वाया जाणार नाही. म्हणजे आहेत म्हणजे काय, ज्यांनी गळ्यात बांधून ठेवलीत ते लोक करतात ना, 5 नामं लिहितात आणि ती गळ्यामध्ये बांधून ठेवतात आणि त्याला ते नामं बाहेर येऊ नयेत म्हणून त्याला सगळी क्विकली ते चिटकून टाकतात. ते म्हणजे काय झालं, गळ्यात तर तुम्ही नामं बांधली, मनात बांधली का? किंवा मन त्या नामांशी बांधलं का आपण? नाही. हे तर असं झालं की पेनकिलर गोळी गळ्यात घालून फिरणं, त्याच्याने डोकं दुखणार नाही असं असतं कधी? पेनकिलर गोळी जर का गळ्यात बांधून फिरलो आपण मग त्याच्याने हातपाय डोकं बिकं काही दुखत नाही असं असतं का? ते कुठेतरी सक्रियपणे घेतल्या गेलं पाहिजे. आणि नुसते उपदेश घेतला आणि नुसतं नाम आहे आपल्याकडे म्हणून आपण वाया जाणार नाही असं नाही. तर ते नाम आपल्याकडे सक्रिय पण पाहिजे ना. म्हणजे तुम्हाला नाम आठवलं की लीळा हे चतुर्विध स्मरण जर का तुम्ही करत असाल, हे अपेक्षित आहे भटोबासांना, ते जर का तुम्ही करत असाल तर ते तुम्ही वाया जाणार नाही. मग ते कुठेतरी तुमचा जन्म जो आहे तो लेखी लागणार आहे. परंतु परमेश्वराला कुठला जन्म अपेक्षित आहे? अनुसरणानंतरचं जे जगणं आहे, जे जीणं आहे ते परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि म्हणून जो जन्म क्षेपी म्हणजे शारीरिक कष्ट, मानसिक दुःख, म्हणजे लोटी म्हणजे कसं असं आरामशीर नाही, उपभोगून नाही सगळं काही, त्याच्यामध्ये तुम्हाला मानसिक म्हणजे शारीरिक कष्ट पण तुम्हाला पाहिजेत आणि मानसिक दुःख सुद्धा पाहिजे. तुम्ही म्हटलं की मी फक्त स्मरण करेल, बाकी काय मी कामाला बिलकुल हात लावणार नाही. ते स्वामी म्हणतात ना 21 मग इथे असं सेवा वगैरे काही करावी लागेल, दगड माती विटांचे कामं निघतील. ते म्हणाले जी तेव्हा मी सेजा गावी असेल. असे काही कामं निघाली मी मग पलीकडच्या गावाला जाईल. म्हणतात भक्त आणि सेजा गावी. भक्त तर म्हणून घेत आहे, भक्त म्हणजे जो विभक्त नाही देवाशी कधी, तो सोबतच असतो देवाच्या. आणि तो काम निघाला की तो पळून जाणार, मग कसला भक्त? म्हणजे असं नसलं पाहिजे की तो सोबतच असलं पाहिजे. म्हणजे हे आहे की त्याच्यामध्ये जे जे परमेश्वर सांगतात ते करण्यासाठी आपण एकदम तयार असलं पाहिजे. जो जन्म क्षेपी म्हणजे जो शारीरिक कष्ट म्हणजे त्याच्यामध्ये कष्ट आहेत, सहजपणे तो असं नाहीये की आरामशीर बसलो आणि फक्त बसल्या बसल्या कामं चालू आहेत असं नाही. तुम्हाला सेवादास्य करावं लागेल. आणि सेवादास्य पण तुम्ही म्हणाल मी मार्गात थांबेल पण मी फक्त नोटा मोजायचाच व्यापार घेईन, मी माझ्याकडे मोठी सेवा आहे, नाही. सेवा म्हणजे कशी पाहिजे? कष्टरूप सेवा पाहिजे. कुठे जरी ती सेवा उपयुक्त पण पाहिजे, ती सेवा आवश्यक पण पाहिजे आणि तुमच्या शरीराला पण थोडंसं काय झालं पाहिजे, व्यायाम पण झाला पाहिजे, शरीर पण थोडं झिजलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कष्ट पण झाले पाहिजेत. काहीतरी ती सेवा तशा पद्धतीची असणं गरजेचं आहे. तर मग काय होणार आहे, ते आहे शारीरिक कष्ट त्याच्यामध्ये उपयोगी आपले गेले. आणि ते करत असताना तुम्ही म्हणाल की बाबा मी भरपूर काम करतो, माझ्यासारखी सेवा कोणी करत नाही, माझे भरपूर म्हणजे असं कष्टरूप सेवा असते, असं असतं
मी नसतो तर असं नसतं, मी नसतो असतो तर तसं असतं. म्हणजे हे परत बोलत बसायचंय का सेवा करून? ना मानसिक दुःख पण पाहिजे परत. मानसिक दुःख म्हणजे काय? मानसिक दुःख पाहिजे की मी जे काही इथे कष्टरूपी जी काही सेवा माझी चालू आहे इथे, परंतु माझ्यापेक्षा कैक पटीने कष्ट तर भटोबासांनी केलेले आहेत. भर तापामध्ये ते नेमाशाला गेले. मी तर थोडा ताप असेल तर मी एक नामस्मरण वगैरे सगळं माझं बंद असतं. म्हणजे हे मानसिक दुःख पण पाहिजे की भटोबासांनी जी सेवा केली, बाईसांनी जे समर्पण केलं, महादाईसांचं जे पूर्ण हे होतं गुरुकुळासाठी, म्हणजे विश्वासपूर्वक पूर्ण हे होतं, त्यांचं समर्पण होतं, ते तसं तर माझं समर्पण नाहीये. आबाईसांनी जसं शेवटपर्यंत श्रीप्रभूंची सेवा केली तशी तर माझी सेवा नाहीये. म्हणजे ते मानसिक दुःख पण असलं पाहिजे. शारीरिक कष्ट केले की लगेच मानसिक अहंकार येतो आपल्यामध्ये, की म्हणजे मी होतो म्हणून बरं का, नाही तर ते अवघड होतं. मग ते हे वाक्यच नाही आलं पाहिजे आपल्यामध्ये. तुम्ही होते म्हणजे तुम्ही गेलेच कसे काय तिथे नेमके? म्हणजे तुम्हाला कोणीतरी नेलं बरोबर त्या टायमाला, आणि तुम्हाला कसं सुचलं की तेच केलं पाहिजे, म्हणजे ते बरोबर हाच उपाय केला पाहिजे हे तुम्हाला कसं कळलं? म्हणजे तुमच्या डोक्यात आलंच कसं काय? ते मला कसं काय सुचलं काय माहिती त्यावेळी. कसं काय सुचल्यामध्येच आहे की कोणीतरी सुचवलंय तुम्हाला आणि मग ते तुम्ही केलेलं आहे. म्हणजे हे जर का लक्षात आल्या गोष्टी, तर बरोबर तुम्हाला मानसिक दुःख असेल की बघा, म्हणजे मी हे जे काही केलं या मागे परमेश्वराचा काहीतरी हेतू आहे, परमेश्वराचं साह्य आहे. दुःख वाटलं पाहिजे की सगळं परमेश्वर साह्य करतायत पण दिसत नाहीयेत, मला माझ्या समोर येत नाहीत परमेश्वर. म्हणजे मानसिक दुःख पण असलं पाहिजे. आणि हे कुठपर्यंत असलं पाहिजे? जन्मपर्यंत, मरेपर्यंत. असं नाहीये की 3 तास दुःख केलं नंतर मग आनंदी आनंद, असं नाहीये. किंवा मार्गशीर्ष महिनाभर रडपड केली सगळी, मग परत जानेवारी सुरू झालं की परत रिकामे आपण, तसं असता कामा नये. म्हणजे मानवापंथीय जे काही सिजनेबल विधी निर्माण झालेले आहेत, हे अष्टीपरीचं एक वचन जर का कळलं, एक एक वचन आहे ना एवढं खोल आहे, इतकं व्यापक आहे ना वचन. ते वचन जर का तुम्ही पूर्ण व्यापकपणे असं बघितलं, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही बघा, एखादं काहीतरी नकाशा आहे, नकाशा तुम्ही असं जवळून बघितला तर तुम्हाला समजत नाही. मग तुम्हाला काय करावं, तो लांब करावा लागतो. तर त्याचं पूर्ण नकाशाचा पूर्ण तो पेज दिसतो आणि तुमच्या लक्षात येतं की हां किती मोठा हे व्यापक आहे, एरिया किती आहे, हा विभाग क्षेत्रफळ किती आहे. तसं तुम्हाला वचन घेताना नुसतं असं घेऊन नाही चालणार. तुम्हाला वचनाचं चिंतन करावं लागेल, तेव्हा वचनाचं पूर्ण ईश्वराचा जो हेतू आहे ना तो तुमच्या आपोआप लक्षात येईल. तुम्ही काढायचा नाही तो हेतू, तुम्ही शोधत बसायचं नाही. तुम्ही फक्त ते वचन वाचायचं, ईश्वराकडे विनंती करायची, त्याचे बरोबर सिद्धांत अर्थ तुमच्यापर्यंत आपोआप परमेश्वर अधिकरणांच्या माध्यमातून पोचवतील, किंवा तुमच्या चिंतनाच्या माध्यमातून, तुमच्या बोलता बोलता तुम्हाला ते गोष्टी सुचतील. बरोबर तुमच्या बोलण्यामध्ये तो भाग येईल. सांग त्यांचे उठणे बैसणे तुली वाया नवचे, ते काही कार्य झालं तरी त्याच्यातनं विधीच बरोबर घडवल्या जाणार आहे. आणि म्हणून आपल्याला एक एक वचन जे आहे ना, त्या एक एक वचनाची व्यापकता तुम्हाला बघायची आहे, की एक वचन किती व्यापकपणे आपल्याला सांगत असतं काहीतरी, आणि आपण किती संकोचितपणे त्या वचनाचा अर्थ घेत असतो. संकोचितपणे घेऊ नका. ज्या दिवशी तुम्हाला हे वचन कळेल, जो जन्मक्षेपी, म्हणजे आम्हाला ईश्वराचे विधी हे आयुष्यभर करायचे आहेत. आणि विधी किती आहेत? 11 विधी आहेत, फक्त 11 विधी आहेत. 7 नित्यविधी आणि 4 निमित्य विधी. एवढ्यातच आपलं सगळं आहे. बाकी आम्हाला महानुभावपंथी व्यक्तींना काहीही दुसरं करायचं नाहीये. नित्यविधीमध्ये सगळंच आलं. आटन, विजन, दीक्षा, भोजन, निद्रा असेल, प्रसाद सेवा आहे, त्याच्यानंतर नामस्मरण आहे. नित्यविधीमध्ये तुम्हाला हे करायचे. विजनामध्ये सगळंच आलं. ज्ञानाचा पूर्ण भाग विजनामध्ये आला. आटनामध्ये तुम्हाला एका ठिकाणची सवय न लागावी वगैरे, हा तो भाग आला. म्हणजे एका ठिकाणी स्थायिक व्हायचं नाही, हा त्याच्यामध्ये भाग आला. दीक्षा म्हणजे त्याच्यातनं तुमचं उदरनिर्वाहाचा भाग आला. म्हणजे तुम्हाला त्या संदर्भामध्ये परिवार करत वाढवायची आवश्यकता नाही, तुम्ही आणि तुमचा परमेश्वर बस. आणि भोजन, आणि भोजन म्हणजे पण काय आहे, म्हणजे आईस पैस असं ते भोजन नाहीये. भोजन फक्त उदर भरण, म्हणजे ते काय फक्त जी काही भूक आहे ती भूक फक्त तेवढी जाते, तृप्ती तर नाही, तेवढा पुरतं ते आहे. आणि सोबतच झोप किती घ्यायची त्याला सुद्धा मर्यादा आहे.
त्याच्यामध्ये स्मरण, त्याच्यामध्ये परत प्रसाद सेवा म्हणजे विशेष वंदन वगैरे जे काय असेल ईश्वराला आठवण्याचा विधी आहे. विशेष वंदन पण का आहे तर त्या माध्यमातून परमेश्वराला आठवल्या जात आहे. आठवण पण का आहे तर आठणारी क्रमे जात असताना कुठेतरी परमेश्वर भेटतील. विजन का आहे तर त्याच्यामध्ये विजनामध्ये ईश्वराची वचनं वगैरे आठवताना ईश्वर आठवण्याचा विधी घडतोय. दीक्षेला का जात आहेत ते दीक्षेला गेल्यानंतर कुठेतरी स्वामी आपल्याला दिसू शकतील, दर्शन देतील. भोजन का आहे की भोजन समयी पण सैनासनी भोजनी परमेश्वर आठवल्या जातो आहे. दीक्षांना ईश्वराने विहित केलेला आहे म्हणजे प्रत्येक घासापाठी परमेश्वराने हा विधी विहित केला म्हणून परमेश्वर आठवल्या जातील म्हणून ते भोजन आहे. निद्रा सुद्धा कशी आहे त्याच्यामध्ये पण परमेश्वराला आठवत आठवता लयांगता व्हावे आणि मधला जो काळ आहे तो सुद्धा स्मरणामध्येच लेखी लागणार आहे. आणि प्रसाद सेवा पण तीच आहे की विशेष वंदन करताना देवाला आठवता येणार आहे आणि स्मरण तर देवाला आठवण्याचाच विधी आहे. नामे स्मरण म्हणजे हे नित्यविधी आम्हाला विहित केले. निमित्तविधी संघ सांगात भेट शुश्रूषा म्हणजे विरक्त गुण प्राप्त करण्यासाठी एखाद्यांची जवळीक तुम्ही करा ज्ञात विरक्ताची. ज्ञान प्राप्त करण्यासाठी तुम्ही एखाद्यांची जवळीक करणार ज्ञात विरक्त अधिकरणाची. भेट म्हणजे उपयुक्त लोकांच्या भेटी घ्या. भेट कोणाच्या घ्यायच्या अनुपयुक्त लोकांच्या अन्य वार्ता करणाऱ्या लोकांच्या भेटी घेऊ नका. हे तर सगळ्या क्षेत्रामध्ये पडतं. हे म्हणजे फक्त महानव पंथ असा नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये नोकरी क्षेत्रामध्ये असा, शिक्षण क्षेत्रामध्ये असा, व्यवसाय क्षेत्रामध्ये असा, कुठेही तुम्ही असाल तुम्हाला कोणाच्या भेटी घ्यायच्या आहेत उपयुक्तच लोकांच्या भेटी घ्या तर तुमचं वैचारिक पातळी आणि तुमची कामाची पातळी नेहमी उच्च राहणार. तुम्ही जर का नको त्या लोकांच्या भेटी घेतल्या तुमची वैचारिक पातळी तुमची कार्याची पातळी नेहमी घसरत राहणार. म्हणून भेटी आपण कुठल्या क्षेत्रामध्ये आहोत त्या पद्धतीच्या लोकांच्या भेटी घेणं आवश्यक आहे. मग जर का आपण महानुभाव पंथामध्ये आहोत तर आपली भेटी पण कोणाशी झाली पाहिजे जे उच्च विचारांचे आहेत, ज्यांच्या बोलण्यामध्ये एक वैचारिक पातळी चांगली आहे, ज्यांच्या बोलण्यामध्ये धर्मवार्ता आहे, ज्यांच्याकडे स्मरण आहे, म्हणजे ज्यांच्या भेटीमध्ये आपल्याला आपला अविधी टाकावाच लागेल. जसं एखादं तुम्ही जाता ना एखाद्या असे काही विभाग असतात की त्याच्यामध्ये चपला घालून आतमध्ये जाता येतं, पण एखादी विभाग असे असतात की तिकडे चपला बाहेरच काढाव्या लागतात. इथलं इतकं चांगलं पॉश असतं की आपल्याला असं वाटतं की आपल्या चपलांमुळे घाण होईल तर आपल्याला तिकडे बाहेर काढावंच लागतं. तसंच आहे ते की एखादे असे धर्मनिष्ठ लोक असतात की त्यांच्या संपर्कात गेलात की तुम्हाला ते त्यांनी सांगायची गरज नाही आहे की अविधी करू नका म्हणून, तुम्ही आपोआपच तुमचा अविधी बाहेरच टाकून येणार. म्हणजे त्यांच्या संपर्कात गेले की ते डोळे लावून स्मरण करतायत तर तुम्ही काही डोळे उघडे ठेवणार नाही, तुम्ही पण आपले डोळे लावणार. ते धर्मवार्ता करतात, तुम्ही तर काही कोण निवडून येणार हा विषय तुम्ही काढणार नाही. म्हणजे अशाच व्यक्तीच्या संपर्कात राहा की जेणेकरून आपली भेट उपयुक्त झाली पाहिजे आणि त्यांना सुद्धा कोणाचं नुकसान झालं नाही पाहिजे. आपण भेटल्याचं त्यांनाही फायदा झाला पाहिजे. आमच्या भटोबासांकडे 2 त्यांचे शिष्य होते, केशराज बास आणि दामोदर पंडित. भटोबास म्हणतात त्यांना की तुमच्यासोबत चर्चा करताना माझं ज्ञान उजळतं. बघा म्हणजे ही कशी, त्यांना तर उलट आहे की त्यांनी भटोबासांची भेट घेतलेली आहे ना, त्यांचा फायदा तर होतच आहे. पण भटोबास म्हणतात की तुमची भेट अशी आहे, तुम्ही जी माझी भेट घेतली ती अशा पद्धतीची भेट आहे की तुमच्यामुळे माझं ज्ञान उजळतील निघतं. म्हणजे आपली भेट सुद्धा अशा पद्धतीची असणं गरजेचं आहे. आणि शुश्रूषा म्हणजे सेवा, आपुल्या पडल्याची शुश्रूषा की जे सेवा की जे हे स्वामींनी सांगितलेलं आहे. तर आजच्या या सत्रामध्ये आपण अस्थिपरी या प्रकरणाचं 5 क्रमांकाचं जे वचन आहे जो जन्मक्षेपी हे या ठिकाणी आपण श्रवण चिंतन केलेलं आहे. आणि महानुभावांचे मुख्य विधी किती आहेत, 11 विधी आहेत आपले, ते आपल्याला करायचे आहेत. आणि ते कुटकाळपर्यंत करायचे आहेत, कवकाळपर्यंत करायचे. ते जो जन्मक्षेपी मरेपर्यंत तुम्हाला हे सगळं करायचं आहे. आणि मनामध्ये म्हणजे तुम्हाला आनंद सुद्धा ठेवायचा आहे आणि कुठेतरी दुःख खेदही तुम्हाला ठेवायचा आहे. अहंकार मनामध्ये बिलकुल ठेवायचा नाही. हे यातनं आपण आजच्या सत्रामध्ये श्रवण चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.